आज आपण शेवला भरायची रेसिपी करतोय। शेवला आहेत ही पावसाळा जसा सुरू होतो ना तेव्हा डोंगरीमध्ये भेटतात। म्हणजे ही काकरा आहेत, ही एकदा वाफवून जराशी टेचून घेतलेली आहेत आणि हा गरम मसाला, मीठ, हळद, हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर, लाल तिखट, आपला आगरी मसाला आणि लसूण, खोबरा, जेवढं आपल्याला वाटण करायचं, जेवढे शेवला आहेत त्याप्रमाणे सगळं घ्यायचं आहे। आपण साहित्य घेतलेलं त्याचं सगळं वाटण तयार केलंय। त्याच्यात तेल टाकायचं आहे, तेल टाकून परत कालवून घ्यायचं आणि ह्या शेवला आपण घेतलेल्या त्या धुवून वगैरे चिरून घेतलेल्या आता मध्ये अशा कापायच्या आहेत मध्ये सुरीनी आणि त्याच्यामध्ये ते वाटण आपण जे केलंय ते वाटण त्यात जितकं वाटण त्याच्यामध्ये टाकता येईल त्याप्रमाणे वाटण भरायचं आहे। असं हे वाटण आता भरलंय आपण शेवलांमध्ये, असं प्रत्येक शेवलामध्ये पूर्ण वाटण भरायचं आहे। सुरीने कापून घेऊन मग त्याच्या आतमध्ये भरायचं। अशा प्रकारे सगळ्या शेवला भरून घ्यायच्या आहेत। आता आपण ही सगळी शेवला भरून घेतली आहेत, अशा प्रकारे सगळी भरून घ्यायची आहेत। त्याच्यानंतर एक साईड टोपामध्ये गरम पाणी करत घ्यायचं आहे, त्याच्या चीज टाकायची जराशी की टोप आपला हा काळा नको व्हायला। खाली स्टँडसाठी स्टँड ठेवायचं आहे आणि ही जाळी त्याच्यावर तेल लावून घेतलं आहे जाळीला आणि एक एक अशी रचायची आहे ती सगळी शेवला। सगळी भरून घेतली, सगळी भरून झाल्यानंतर ही अशी वाफवायची आहेत आपल्याला। जाळीला पूर्ण तेल लावलंय, ही अशी वाफवायला आपण ठेवली आणि वाफवून घ्यायचे। वरती झाकण द्यायचं आहे आणि जशी पावचं आपण आलूवडीचं कसं वाफवतो तसं त्याचप्रमाणे त्या वाफवायच्या आहेत। जसं एकदा चेक करा। आपल्या ह्या अशा प्रकारे शेवला वाफवून झालेल्या आहेत। वाफवून झाल्यानंतर ते आपल्याला आपण बनवलेली शेवला ही आपल्याला आता फ्राय करायची आहेत। म्हणजे एकदम डीप फ्राय करायचे, डीप फ्राय नाही करायचे, शॅलो फ्राय आपल्याला करायचे। मंद आचेवर